हे बघा, हे इथनं सगळा माजलगावचा पुरवठा होत आहे पाण्याचा. सगळ्या माजलगावचा इथून पुरवठा होत आहे. तुम्हाला अजून जो करून दाखवतो. हे बघा, हे बघा, इथनं सगळा माजलगावचा पुरवठा होत आहे. ही अशी पाईपलाईन गेलेली. हे बघा, हे सगळी अशी पाईपलाईन इकडे गेलेली. इकडे माजलगाव, हे सगळे इकडे माजलगाव. तुम्हाला थांबा, हे इथं माजलगाव. हे सगळं इकडे सगळं पाईप आणि इकडे डॅम आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे डॅम आहे, तुम्ही बघू शकता. हे डॅम आहे. ह्या डॅमचं पाणी सिंदफणा नदीला जात आहे. हो का, हे खूप मोठं तळ आहे. हे तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. एकदम असं फ्रेश वातावरण आहे इकडं. सिंदफणा नदी अशीच गेलेली या डॅमपासून. ह्या अशीच या डॅमपासून गेलेली सरळ इकडं अशीच गेलेली. तुम्ही पाहू शकता. खूप दूर आहे ते. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी. बघू शकता तुम्ही. सध्या पब्लिक सध्या डॅम हे बघा इथे आमच्या इकडे गाड्या. इकडे पुढं सुद्धा बसलेले आहेत पब्लिक. तुम्ही बघू, ते खूप लांब होतं आमच्यापासून, पण ते झूम टेस्टमुळे जवळ दिसत आहे. ते बघा, आहे का, खूप लांब होते आमच्यापासून. अजून पुढे दाखवतो म्हणलं अजून पुढे दाखवतो. अजून पुढचं वातावरण दाखव. हे आमचा कॅमेरामॅन आहे बघा, आमचा कॅमेरामॅन. मित्रांनो, आम्ही सगळ्यात मोठा ब्लॉग तयार करायलो. यूट्यूबच्या इतिहासात सध्या कोणीच असा ब्लॉग एवढा मोठा तयार केला नसेल. सध्या आम्ही करत आहोत. फक्त तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. अजून तुम्हाला आम्ही तिकडे बघा या डॅमकडे घेऊन जातो. हा डॅम तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही बघत राहा. चला मित्रांनो, तिथं तुम्हाला घेऊन दाखवतो.
हे आलेला आहे तुमचा डॅम. तर बघू शकता मित्रांनो, सध्या आम्ही माजलगावच्या धरणा डॅमपाशी आलेलो, जिथून पाण्याचा पुरवठा होतो. आता तुम्हाला झूम करून सगळं दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, सध्या गवत वाळलेलं असल्यामुळं खूप हे बघा, ही सिंदफणा नदी आहे. सिंदफणा नदी अशीच जाते तिकडं. हे बघा, हे माजलगाव आमचं. हे बघा, हे माजलगाव, हे आमचं माजलगाव. हे बघा, हे माजलगाव आहे आमचं. तुम्ही बघू शकता. आणि आपण त्या स्पॉटला उभा होतो, तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. तिकडे उभा होता. हो का, आपण त्या स्पॉटला उभा होतो. ते तुम्हाला दिसतात का, दोघं तिघ जण? त्या स्पॉटला आम्ही उभा होतो. तिथनं पुन्हा इकडं आलोत. हे बघू शकता, हे माजलगावचं सगळं धरण. हे बघा, हे सगळं माजलगावचं धरण. हे जवळपास एक 20 किलोमीटरच्या अंतरात हे धरण आहे. इथनं हे होतंय. हे डॅमचे हे आहेत, तुम्ही बघू शकता. इथं डॅमचा गेट आहे, तिथनं पुढं जायला एंट्री नाही कोणाला. तुम्ही बघू शकता. हे धरण 1988 सालीपासून तयार करण्यात चालू केलं. तर ह्या धरणाला आत्तापर्यंत कमीत कमी एक 40 वर्ष पूर्ण होते. ह्या ज्या टाक्या तुम्ही बघू शकतात का, ह्या टाक्या मेन माजलगावच्या पाण्यासाठी स्रोत बनवलेले आहेत. त्या इथनं पाणी एक्सप्लोर होतं आहे, ह्या टाकीत जातं पहिल्यांदा. पुन्हा तशीच ही एक टाकी, ही ब्रह्मगावची टाकी, सध्या ही बंद आहे. तर तशीच एक माजलगावात ही एक टाकी बघा. हो का, ही तुम्हाला दिसत नसन, पण ही एक टाकी आहे माजलगावात. त्या एक टाकीला जाते. सध्या इकडनं माझ्या पाठीमागून सूर्याचा प्रकाश जास्त असल्यामुळे जास्त काही क्लिअर तुम्ही बघू शकत नाहीत. हे पूल आहे, जुना पूल आहे हे बघा. इथं सध्या पाणी गेट बंद असल्यामुळे सध्या पाणी बंद आहे. तुम्ही पाहू शकता, असं नयनरम्य वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. एकदम मस्त. ते तुम्हाला आता बुद्धविहार दाखवतो. हे बुद्धविहार आहे. हा का, तुम्ही बघू शकता, बुद्धविहार आहे. ते गोल टोपी ते बुद्धविहार आहे, तुम्ही बघू शकता. असंच इकडनं लांबनं माजलगाव चालू होते. खूप मोठा तळ्याचा एक भूभाग आहे, तुम्ही बघू शकता. हे पब्लिक येते इकडे बघायला, तुम्ही बघू शकता. सध्या हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला जे डॅम आहे का, डॅमचे मेन गेट दाखवतो तुम्हाला. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथनं असंच फिरून जायचं आहे आम्हाला, पार इकडनं यायचं आहे. हे बघा, असं फिरून जायचं आहे. पार हे रस्ता दिसतंय का तुम्हाला, तिथनं असंच यायचं आहे. पार इथनं वाट नाही जायला आम्हाला. सध्या इथनं गाडी जात नाही, गेट बंद आहेत, त्यामुळे इकडनं जाणं बंद आहे. तुम्हाला आम्ही खाली नेऊन दाखवतो कसं आहे इथं. तर चला मित्रांनो.
जात आहोत आम्ही तिकडे आता. मित्रांनो तुम्ही बघू शकता एकूण 17 गेट आहेत. हे बघा तुम्ही आता व्यवस्थित बघू शकता. एकूण 17 गेट आहेत. तर एक गेट चालू आहे सध्या. पाऊस बंद आहे. एक महिना नाही, समजा 15 दिवस झालं पाऊस बंद आहे. हे बघा हे आमच्या माजलगावची पब्लिक बघायला आलेले आहेत. काय पोहत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो खूप मोठं धरण आहे. हा आम्ही वरून जो पूल दाखवत होतो तर हा पूल होता. हे बघा हा पूल आहे तो. आमची गाडी सध्या इकडे लावलेली. हे बघा ही गाडी. ते जर तुम्हाला आता झूम करून दाखवतो. ते जो स्पॉट आहे का वरला, हा खांबा आहे का, हा खांबा, ह्या खांब्याजवळ आपण उभा होतो. हे बघा, हे बघा एकदम सुंदर असा नजारा. इथं बाबा बसलेले आहेत आमच्या. हे बघा बाबा काहीतरी काम करत आहेत. मासेमारी चालू आहे सध्या नदीला. एकदम असं सुंदर असं वातावरण आहे इकडं तळ्याच्या. हा जो पूल दिसतोय का तुम्हाला, हा पूल इथे ह्याच्या पुढं ढोरगाव आहे. त्या ढोरगावला आणि माजलगावला जोडणारा पूल आहे सध्या हा. ढोरगावला आणि माजलगावला जोडणारा पूल आहे हा. इकडं पुढं सगळे म्हणजे शेती आहे सगळी इथनं पुढं. हे बघा हे तुम्हाला बैलगाडी आलेली दिसत बी आहे. हे बघा ही बैलगाडी तुम्हाला येलेली दिसत बी असं. हे मासेमारीसाठी इथं पाल मांडलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाल मांडलेला आहे. चला मित्रांनो तुम्हाला अजून पुढं नेऊन दाखवतो.
ती जागा दाखवणार आहोत ज्या जिथं एवढ्या मोठ्या धरणाचं बांधकाम करण्यासाठी जी सामग्री जी वाहतूकसाठी लागणाऱ्या गाड्या ते कुठं हे बघा ह्या गाड्या सगळ्या धरणाच्या बांधकामासाठी यूज झालेल्या गाड्या. हे डेपो होता. इथं राहतो तिथे. इथे ह्या साईडला क्वार्टर होते इंजिनियर हल्ला राहण्यासाठी. हा बघा ह्या जुन्या गाड्या सगळ्या. हा बघा हे क्वार्टर होते जुने. हा बघा हे जुने क्वार्टर होते सगळे, तुम्ही बघू शकता. तुम्ही सगळं व्यवस्थित हे क्वार्टरत सगळे क्वार्टर होते. ह्या जुन्या गाड्या सगळ्या ज्या बांधकामासाठी जे मटेरियल आणत होत्या त्या ह्या गाड्यात. हे JCB त्या त्या 40 वर्षा अगोदरची ही एक JCB तुम्ही बघू शकता. ही अशी JCB होती, जुनी JCB त्याला म्हणतात का, जुनी JCB ही होती. ह्या गाड्या सगळ्यात एकदम जुन्या गाड्यात ह्या. हे बघा हे ते रोलर जे आपण रोलर म्हणतात का, ते रोलर होतं हे. हे बघा साऱ्या जुन्या गाड्या. हे क्वार्टर, हे गाड्याच्या पाठीमागं जे बघताय का तुम्ही ते क्वार्टरत. हे बघा हे क्वार्टर. ह्या टाक्या जुन्या पाण्यासाठी, हे टाक्यात. हे असं खूप मोठं गोडाऊन होतं हे त्या टायमाला. हे बघा हे सध्या इकडे ही काम ही भिंत आहे जी सेफ्टीसाठी बांधलेली असते धरणाला. ही भिंत आहे बघा, ही अशीच ही पार इथपर्यंत भिंत आहे. आणि आता आपण आधी गेलतो का एक 10 मिनिटापूर्वी, ते हे डॅम आहे तुम्ही बघू शकता. खूप मोठा स्पेस होता ह्याचा. हा बघा तुम्हाला जवळून दाखवतो ते गाड्या ह्या कशा झाल्यात ते एकदम जळून गेलेल्या आहेत त्या गाड्या. तुम्ही बघू शकता. ह्याला कम से कम जाग्यावर एक 50 वर्ष झालेत ह्या गाड्याला. त्या टायमाच्या ह्या गाड्यात ही त्या टायमाची JCB 50 वर्ष अगोदरची बघू शकता. ही JCB तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आम्ही. JCB त्या टायमाची JCB. हे बघा हे एकदम काचबिच हे झालेलं आहे. हे JCB हे गाड्या पाहू शकता. ट्रक दे बघा ही JCB त्या टायमाची JCB. हे बघा हे गाड्या. त्यांचे टायर बघा तुम्ही. टायर सगळे जाग्यावर हे झालेले आहेत सगळे, म्हणजे सगळे बघू शकता तुम्ही. ही JCB आहे ही. ह्या गाड्या बघू शकता तुम्ही. ही डेपो इथं सगळ्या गाड्या लागायच्या. डेपो जुने गाव. नदी साईडचे गाव होते. चला बघा हे JCB तुम्ही बघू शकता.
बघू शकता हे JCB एकदम हे झालेलं आहे. ही JCB पुराणी JCB येईल 50 वर्ष अगोदरची JCB. 50 वर्ष अगोदरची JCB लय पुराणी JCB. ते भिंत ते बनवण्यासाठी हे केलेली होती. त्या गाड्या हे क्वार्टर त्यांचे क्वार्टर ते तर ते बनवण्यासाठी माणसं नव्हते का राहत ते त्याचे क्वार्टर आहे तिथे. इथे ते बनवण्यासाठी माणसं नव्हते का राहत त्याच्यासाठी क्वार्टर आहे. इथे त्या गाड्या हे लावत होते. इथून ती भिंत हे बनवत होते. लय 50 वर्ष आधी घरची गोष्ट आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही ही गाडी अशोक लेल्यांच्या गाड्याच जुनी पूर्वी अशोक लेल्यांची गाडी बघा एकदम कबाडा झालेला आहे. सगळा कबाडा बघू शकता तुम्ही सगळा कबाडा झालेला आहे. आणि अशा इथं टोटल एक 200 ते 250 गाड्या आहेत इथं. तर बघू शकता तुम्ही 200 ते 250 गाड्या मध्ये बघा. मध्ये त्या गोडाऊनमध्ये बी गोडाऊन दिसते काही गाडी का त्याच्या पुढं गोडाऊन आहे. त्याच्या त्या गोडाऊनमध्ये बी गाड्यात सध्या तुम्ही बघू शकतात. तर सध्या इथं काहीच नसतंय. सध्या एक इथं एक समजा इथं ठेवलेला आहे एक नगर हे जे धरण ज्याच्या अंडर येते का त्यांनी एक इथं वॉचमॅन ठेवलेला आहे याची देखरेख करायला. हे बघा हे फुल अशा एकदम डिस्ट्रॉय गाड्यात. हे बघा हे क्वार्टर हे बघा बघू शकता तुम्ही. बघा तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये माजलगावचं जे धरण आहे त्या धरणाची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ सर्वांनी बघा व शेअर करा. माजलगाव धरण ही टाकी बघू शकता तुम्ही. हा तुम्हाला मित्रांनो एक मी दाखवतो. इथे सध्या काट्या टाकलेल्या आहेत गेटच्या बाहेर. जे वॉचमॅन हे राहायचे का मित्रांनो त्यांचा हे पहिला गेट बाहेरचा एक त्यांना बसण्यासाठी एक घर होतं. बघा हे घर होतं. हे घर अजून एक अशाच प्रकारचं पलीकडे एक गेट होता. त्या गेट पशी बी असंच हे घर आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे क्वार्टरच आहेत बघा मित्रांनो सगळे जुने क्वार्टर. आणि ती जे लेबर जे होतं का ते लेबरसाठी हे हौद बांधलेले होत्या. जे आपण पाणी साठवण्यासाठी टाक्या म्हणतो का ह्या टाक्या होत्या. तुम्ही बघू शकता ह्या टाक्या होत्या. ह्या टाक्यामध्ये जे मजूर होते त्यांच्यासाठी पाण्याचा साठवा केलेला होता तिथे. चला तुम्हाला दाखवतो. बघा इकडनं एक गेट होता. बघा इथून पाहू शकता. तुम्हाला थांबा. हे बघा मित्रांनो हे गेट त्यापूर्वीचं हे गेटसाठी हे होता ते वॉचमॅनसाठी वाचण्यासाठी. हे एक हे बघा हे दोन असे टोटल एक 4-5 गेट होते ह्याला सगळे. खूप मोठा परिसर आहे. खूप कमीत कमी एक
40 ते 50 एकरमध्ये सगळा परिसर बसते. बघा सर्व इथनं जी धरणासाठी ज्या वस्तू लागत होत्या त्याला तयार करण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा त्याचे दगड इकडनं तिकडनं नेण्यासाठी सगळ्या ह्या गाड्या त्याच्यासाठी होत्या. सगळं मटेरियल जी वस्तू लागत होत्या सगळ्या इथल्या होत्या. क्वार्टर हे सगळे राहण्यासाठी, मजुरासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा खूप मोठा परिसर आहे हा. बघा मित्रांनो आहे का. तुम्हाला अजून एक दाखवतो. या माझ्या पाठीमागे. हे बघा सध्या क्वार्टर असे क्वार्टर होते. आता सध्या पडझड झालेली क्वार्टरची आहे. हे बघा हे असे क्वार्टर होते. बघा मित्रांनो आता आम्ही जायला लावत मित्रांनो. आता आम्ही आमच्या घरी बघू शकता मित्रांनो. आता आम्ही जात आहोत. जायला मित्रांनो आता